झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या अनेक गावांमध्ये येत्या 21 तारखेला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यातलं रुमणा हे गाव मात्र याला अपवाद आहे। इथं निवडणुकीचा कोणताही गाजावाजा न करता ग्रामपंचायत सदस्यांची निवड। राजा तालुक्यातलं 2000 लोकवस्तीचं रुमणा गाव। या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 50 वर्षापासून एकदाही ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही। याचं कारण म्हणजे 1962 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून मारुती मंदिराच्या पारावर बसून सर्व सदस्यांची बिनविरोध निवड होते। या सदस्यांमधूनच गावाचा सरपंच निवडला जातो। गावातल्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळेल या दृष्टीने सदस्यांची निवड करण्यात येते। मंदिरासमोर बसून आणि सर्व गावाची चर्चा होऊन सर्व होऊन गावाचा सरपंच कोण असावा जो गावाला विकासासाठी नेऊ शकेल किंवा एखाद्या आमच्या गावामधले आमचे जे भाऊबंद असतात किंवा एकमेक कामं करणार असतात एकदा यांना चान्स मिळाला का त्यांना चान्स मिळाला पाहिजे अशा हिशोबातून आम्ही काम करत असताना प्रत्येकांना या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य व्हावं तो दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही ते काम करत असतो। आणि त्याप्रमाणे यावेळेस आता ही आमची 11वी माझ्या माहितीप्रमाणे 11वी ग्रामपंचायत आमची आहे। निवडणुकीच्या काळात होणारे वादविवाद टाळावेत आणि गावात शांतता नांदावी यासाठी अशा प्रकारे सदस्यांची निवड करण्यात येते। त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाल्याचं ग्रामस्थ अभिमानाने सांगतात। गावामध्ये जे काही दुर्भय असते आणि त्याचे परिणाम सतत गावाला भोगावे लागतात, त्यामुळे गाव विकासापासून वंचित राहते आणि विकासाला खीळ असल्यामुळे त्या गावाची प्रगती थांबते। ती प्रगती होत राहावी म्हणून कायम आमच्या गावामध्ये अविरोध सरपंचाची निवडणूक व्हावी अशा पद्धतीने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो। त्यामध्ये तंटामुक्तीचा अध्यक्ष झाल्यापासून मी सुद्धा माझं योगदान दिलेलं आहे आणि गावात इलेक्शन होणार नाही याची खबरदारी घेऊन आतापर्यंत अविरोध इलेक्शन आम्ही करत आहोत। यंदा सुद्धा गेल्या अनेक वर्षाची परंपरा जपत ग्रामस्थांनी धनश्री कायंदे यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड केली आहे। अशा प्रकारे रुमणा गावाचा आदर्श इतर गावांनी घेतल्यास निवडणुकांमधले वाद आणि तंटे टाळत गावाचा विकास साधण्यास निश्चित मदत होईल यात शंका नाही। झी 24 तास साठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।